तर आम्ही चाललो आहे, तुम्ही बघू शकता, फिरायला. आज खूप दिवसापासून म्हणत होतो की चला कुठेतरी जायचं, पण आज फायनली सिलेक्ट झालेलं आहे कुठं जायचं. सिक्रेट आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण ब्लॉग बघा, समजेल कुठं चाललो. टू व्हीलरवर चाललो आम्ही. हे आहे अंबरजाई देवी, रस्त्यात लागते. तर म्हणे चला आपण दर्शन घेऊ. वीरूचे शूज काढत होते, चप्पल. हे आहे देवी, अंबरजाई देवी. वीरू पाया पडतोय बघा. वीरू कसा पाया पडते. गॉगल काही सोडत नव्हता हातातला. चला तर मग आता आलेलो आहे आम्ही फायनली डोंगरावरती फिरायला. तर बघू शकता तुम्ही, डोंगर किती वरती आहे. चढण्याच्या अगोदर वीरूला तहान लागलेली, म्हणून वीरू म्हणत होता की मला उसाचा रस प्यायचा आहे. आम्ही थांबलेलो तिथे पायथ्याशी. हे काय चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. पायऱ्या, भरपूर पायऱ्या आहेत, बघू शकता तुम्ही. वीरूला उचलून घेतलेलं. वीरू नाही म्हणत होता चढण्यासाठी, पायी चालण्यासाठी नाही म्हणत होता वीरू. तर बघा, भरपूर अशा पायऱ्या आहेत. हे बघा कसा दिसतो नजारा. वीरू रडत होता, नाही म्हणत होता चढण्यासाठी. वीरू गोट बघत होता. गोट फार आवडते वीरूला. भरपूर लोक होते वरती. वीरू कसा चढतो, हळूहळू चढत होता. हे बघा वरून कसं भारी दिसते ना. मध्येच पायऱ्या बंद झाल्या आणि अशा डोंगर होते चढायचे. भारी वाटते ना वरती. शेळ्या पण होत्या. हे बघा वीरू, हात धरा माझा. मध्ये मध्ये पायऱ्या होत्या. हळूहळू जिन चढत जातो. अवतीभोवती गवत होतं हिरवंगार असं मस्त. वातावरण खूप भारी होतं, एकदम निसर्गरम्य वातावरण. बघू शकता तुम्ही. हे बघा कसं दाट हिरवंगार आहे मस्त. वरून भारी वाटतं खाली बघायला. डोंगर बघा किती वरती आहे, भरपूर वर आहे, भरपूर. फायनली वरती आलोय आम्ही एकदाच. खूप वर आहे, दम लागत होता. दगड आहे हा एक. एका दगडामध्ये मस्त असं शिवाचं मंदिर आहे कोरलेलं. त्या दगडामध्येच विहीर पण आहे ही पाण्याची. बघू शकता तुम्ही मंदिर कसं आहे भारी. एवढ्या मोठ्या दगडात जुन्या काळातले लोकांनी कसं हे मंदिर कोरलं असेल बघा. शंकराची पिंड आहे मध्ये, खूप छान अशी. चला